तर नसीम खान यांनी काँग्रेस पक्षाच्या प्रचार समिती आणि स्टार प्रचारक पदाचा राजीनामा दिला। काँग्रेसची भूमिका सर्व जाती धर्मांना घेऊन आहे अशी टीका त्यांनी केली आहे। तर उमेदवारी मिळावी यासाठी नाही तर समाजाचा विचार करतोय असं स्पष्टीकरण त्यांनी राजीनाम्याबाबत दिले। नाना पटोले चांगलं काम करतात, पण राज्यातला एक नेता आहे जो जिल्हा सांभाळू शकत नाही, तो पक्षश्रेष्ठींची दिशाभूल करतोय असं नसीम खान यांनी म्हटलंय। दरम्यान नसीम खान यांचा रोख नक्की कोणत्या नेत्यावर आहे असा सवाल आता उपस्थित केला जातो। काँग्रेस पक्षाची नेहमीची ही भूमिका राहिलेली आहे की प्रत्येक क्षेत्रामध्ये सर्व जाती जमाती समाजाला बराबरच्या प्रतिनिधित्व मिळाला पाहिजे। सध्या लोकसभा निवडणुका चालू असताना 48 लोकसभा क्षेत्रामध्ये एकही अल्पसंख्याक समाजाचा उमेदवार दिला नसल्यामुळे समाजामध्ये तीव्र नाराजगी उत्पन्न झालेली आहे। पण महाराष्ट्रामध्ये एकही उमेदवार का दिला नाही हा लोक प्रश्न मला विचारतायत। प्रश्न नसीम खानला उमेदवारी मिळावा म्हणून नाही आहे, प्रश्न पक्षाच्या हिताचा आहे आणि समाजाचा आहे। राज्य काँग्रेसनी तर 2 महिन्यापूर्वीच आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला लढायचं आहे, त्यांनीच मला तयार केलं होतं। महाराष्ट्राचे नेत्यांनी तयार केला होता। एकाच महाराष्ट्राचे नेते आहे ज्यांच्यामध्ये किडा आहे, बोलायला येत नाही, आजूबाजूला कोणी नाही, आपला जिल्हा सांभाळू शकत नाही, असे एकाच नेते आहेत महाराष्ट्रामध्ये आणि काही बिचौली तयार झालेले आहेत पक्षामध्ये। म्हणून पक्षाचे जे आमच्या शीर्ष नेतृत्व आहे त्याला जागृत करणं आमचं कर्तव्य आहे।